मनुष्य म्हणला की प्रत्येक माणसामध्ये उणिवा असतात. हा संसाराचा गुणधर्म आहे. संसारात जर माणूस पूर्ण झाला ना तर पूर्णतेसाठी नवीन परमार्थ करायची गरज नाही. मग संसाराचं लक्षणच अपूर्ण आहे, पूर्ण नाही आहे. ते पूर्णतेसाठी प्रयत्न आहे, नाही तर अपूर्णता असतेच. मग तो कीर्तनकार खास वेळ काढून माझ्याकडे आला. नीट ऐका, दोन गोष्टी त्याच्यामध्ये आला आणि त्या कीर्तनकाराच्या जीवनाबद्दल त्यांनी मला सांगितलं. काय शास्त्रीजी तुम्हाला माहीत नाही, तुम्ही असे तुम्ही तसे. नाही कळली मराठी नाही ना. तो काय म्हणतो, शास्त्रीजी तुम्हाला माहीत नाही, तुम्हालाही माहीत नाही मी काय बोलतोय. कचरा, याचं ज्ञान मला असायला पाहिजे. जो उकिरडा आहे तो दुसऱ्याला उकिरडा बनवतो, हा अर्थ आहे. ज्याने कचरा गोळा केलेला आहे त्याचा कचरा तो आपल्या डोक्यात टाकतो. सावध व्हा, ऐकूच नका. विठ्ठला विठ्ठला. अरे असेल हजार लोक आहे, 700 कोटी लोक आहे जगामध्ये. उणिवा असतील, काय उणिवा असून असून असणार आहेत. काम क्रोधाच्या कथा, कोणत्याही माणसाच्या कथा ऐका तुम्ही, ह्या दोनच कथा आहेत. कामाविषयी बोलेल नाही तर क्रोधाविषयी बोला, आहे काय त्याच्याविषयी. त्याच्यात पुन्हा पुन्हा तीच कथा नवीन नवीन लोकांनी ऐकायचे का. भारतीय सिनेमा सुद्धा गजब आहे बरं का. सुरू झाल्यापासून आतापर्यंत त्याची लव्ह स्टोरी संपत नाही. म्हणजे याच्या अतिरिक्त भारतात काहीच नाही. हे सिनेमा दाखवतात. कधी संत दाखवा, कधी तत्वज्ञान दाखवा, कधी विशालता दाखवा. भारताने काय काय संशोधन केलंय ते दाखवा. किती क्रांती गेली. गेल्या 4000 वर्षापासून जे भारताचं तत्वज्ञान आहे त्याच्या तत्वज्ञानाच्या जीवावर जग मोठं झालेत, याला भारत म्हणतात. कोणाला तत्वज्ञान माहिती आहे. इंडियन फिलॉसॉफी जगामध्ये इंग्रज आले आणि तत्वज्ञान घेऊन गेले, आणि ते आल्याबरोबर त्यांचे कमी कपडे आपण घेतले. तुम्ही सगळं अनुभव घेऊन पहा. त्यांचं वागणं, त्यांच्या लेवलला आपल्याला जाताच येत नाही. IITचा पोरगा आहे, ग्रॅज्युएट होऊन पुन्हा मोठा झालेला आहे, PhD झालेली आहे IIT मध्ये, आणि तो हाफचटीमध्ये चाललेला आहे. तुम्ही चालाल का. अरे त्याचं ब्रेन लेवल काय आहे. माझा मुद्दा फार वेगळा आहे. काय उच्चता आहे त्याची, किती अभ्यास केला त्यांनी. लगेच त्याच्याकडे पाहून तुम्ही हाफचटी घालणार. मी तुम्हाला बोलतोय, एखादा महाराज आहे, घातला असेल जॅकेट त्यांनी, कॉपीज का. माझा मुद्दा वेगळा आहे. कोणत्याही माणसाचं अनुकरण करू नका, ही ज्ञानेश्वरी शिकवते. अनुकरण म्हणजे बद्धता, आणि आहे तसं वागणं म्हणजे मुक्तता. आहे तसं जे निसर्गाने तुम्हाला दिलेलं आहे त्या पद्धतीने तुम्ही वागा. तुम्ही उमलाल, मोठे व्हाल, श्रीमंत व्हाल, आतून आनंदी व्हाल. नाही लक्षात येत लोकांच्या. आणि जेव्हा तो उणिवा सांगतो एखाद्याच्या जीवनातल्या, तो कचरा गोळा करतो. मला पण कधी कधी हौस असते, बोर झालो ना मी 2-3 लोकांना फोन लावतो. काही ती गोड खाऊन खाऊन आहे ना, कधी कधी असं वाटतं तिखट असलं पाहिजे. जीवन आहे, त्याला फक्त फोन लावला ना, काय चाललंय आळंदीमध्ये, एवढं एकच सूत्र. अर्धा तास जेवढे महिने त्याला फोन झाला नसेल तेवढ्याची स्टोरी पूर्ण सांगतो. याचं असं झालं, त्याचं असं झालं, याची पळून गेली, सगळं. माझा मुद्दा आहे का, आळंदीमध्ये ब्रह्मचारी राहून काय गोळा केलं त्यांनी, नाही लक्षात आलं. तुमच्या हातानं तुमच्या जीवनाला उद्ध्वस्त करता, आणि जो बुद्धिमान आहे, बुद्धिमान आहे, त्याला नावं ठेवता. हीच तुमची लायकी. आणि हे सगळं माऊली सहन करते. आम्ही तरी निदान टीका करू शकतो, माऊली तर काहीच करत नाही. नाही का, माऊलीचा अर्थच तो आहे. मला सांगा, 9-10 वर्षाचा मुलगा आहे आणि त्याला कळत नाही. तिच्या आईला कळतं का नाही, बोला ना. तिला कळत नाही,
आईला शेजार पाजारचे लोक येऊन त्या आईला सांगतात, बघ तुझा तो पोरगा नीट वागत नाही. नाही नाही, ते आईबद्दल बोलतात, ते ऐकून घेते. आईला माहिती आहे आज कळत नाही, उद्या कळेल. आईची भावना, शब्द कसे छोटे शब्द आहेत पण अतिशय, आज कळत नाहीत पण उद्या. त्या मुलाचा नकळतेपणा सहन करून प्रेम करणं याला माऊली म्हणतात. नकळतेपणा सहन, माझा मुद्दा फार गंभीर आहे. नकळतेपणा सहन करणं याचं नाव माऊली. अहो शब्दाच्या उणीवा 50 काढतात. काय काय कीर्तनाला आले ना, पहिले विचारतात शास्त्री चुकतो कुठं. आणि माझा स्वभाव असा आहे, माझ्या सगळ्या ओव्या जवळजवळ चुकीच्या निघतात, कारण की मला जेवढं पाहिजे तेवढंच घेतो. ते जे के अथवा येतच नाही तोंडामध्ये. ते तुकडे उचलले की याला वाईटच. दुसऱ्या दिवशी तो फोन करून मला सांगला, शास्त्री ती ओवी बरोबर नाही आली. म्हटलं भाव बघ ना, त्याच्यावर कीर्तन आहे. विठ्ठला कुठं कमी जास्त पाहत बसलाय, नेमकं काय ऐकायला येतो. म्हणून पहिल्यांदा तुमच्या जीवनामध्ये भाव उठला पाहिजे. आणि हे मार्केटिंगचे लोक उठू देत नाहीत, याला बद्धता म्हणतात. एखाद्या संप्रदायामध्ये गेला, एखाद्या धर्मामध्ये गेला, एखाद्या माणसाला तुम्ही गुरु केलं, पहिला तो नियम सांगतो, याला म्हणतात दाबणं. लक्षात आलं, याला म्हणतात दाबणं. आणि दाबत असताना 1000 प्रकार देतो. बघा, गुरुचा द्वेष करायचा नाही. कृष्णापासून आतापर्यंत गुरुचा द्वेष करणारे कधी तरले नाही. हाच तरलेला नसतो. भीती दाखवणं म्हणतात. प्रत्येक धर्म बघा, प्रत्येक धर्मात जा तुम्ही, भीतीच दाखवतात तुम्हाला. आई भीती दाखवत नाही. आई म्हणजे माऊलीवर, पुन्हा नाही तर आईकडे जाणार. आई कधीच भीती दाखवत नाही. माऊलीच्या कोणत्याही ओव्या काढा, एक पण भीती दाखवलेली नाही. 9व्या अध्यायात तर माऊलीने एवढं गजब केलेलं आहे. 9व्या अध्याय वाचा तुम्ही. जगात जेवढं पाप करू शकत नाही तेवढा पाप केलेला पोरगा असू द्या, माऊली म्हणतात मी त्याला जवळ घेतो. विठ्ठला 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 विठ्ठला. जास्त सांगण्यापेक्षा तुमच्या वंश परंपरा पहा ना, कधीपासून वारकरी झाल्यात. सगळ्याला माळी घालून परमार्थात भगवान बाबांनी आणलं. ऐश्वर्य संपन्न भगवानकडे माणसाने फुडलेला आहे तो भगवानकडे, काहीच करावं लागत नाही. हे म्हणजे माझा अर्थ लक्षात. कोण आहेत हे लोक? डाकू होते, न कळते पण सहन केलं, न कळतेपणावर प्रेम केलं आणि त्यांना जवळ केलं. अपेक्षेत सुदुराचार. नुसतं दुराचारी नाही, सुदुराचार्य, उत्तम पद्धतीनं वाईट करणारा. विठ्ठला विठ्ठला तो बदलला. माझा मुद्दा लक्षात, बदलला, जवळ घेतलं आणि तो कीर्तन करायला लागला. हेच ज्ञान बरं आहे. त्याला माऊली असं, सगळे संत आहेत ना महाराष्ट्रातले, हे माऊलीकडे पाठवतात. आणि ज्या संतांनी माऊलीकडे नाही पाठवलं, जवळ ठेवलं ना, ते बद्धच केलं म्हणून सांगा, त्याला मार्केटिंग नाही. अर्थ कळाला? जो संत ज्ञानेश्वरीकडे पाठवत नाही तो तुम्हाला ज्ञानी बनवू इच्छित नाही. अज्ञानी ठेवायची भावना आहे, हा भाव आहे. कुठं जायचं नाही, कुणाचं ऐकायचं नाही. शहाणा होईल ना तो. आणि तो शहाणा झाला की आपल्या डोक्यावर किती असंशय, आपले संशय किती किती मजबूतीनं माणसं पकडून ठेवलेत. काही काही धर्म असेत महाराज, पंथ असे दुसऱ्याचं वाचूच देत नाहीत. म्हणजे एका धर्मामध्ये ज्ञानेश्वरी वाचलं तर पाप लागेल म्हणून सांगत होते. ते चुकून त्यांनी यूट्यूब ऐकली आणि त्यांनी मला फोन केला, महाराज ती यूट्यूब ऐकली पण आमच्या धर्मामध्ये, आमच्या लोकांमध्ये ज्ञानेश्वरी वाचणं पाप सांगितलेत. म्हटलं सोड आणि मुक्त हो. लक्षात आलं? ज्ञानेश्वरीमध्ये एक दृष्टांत फार गोड आहे, वेगळ्या अर्थाने आलाय पण त्याचा भाव वेगळा आहे. एक सामान्य माणूस, फार डोकं चालत नाही त्याचं, सतत त्याला असं वाटायचं की मी हरवलो जातो का काय, म्हणून आईने त्याच्या पायामध्ये दोरा बांधला. बघा, दोरा बांधला, सांगितलं जोपर्यंत दोरा आहे तोपर्यंत हरवणार नाही. आता दोऱ्याने किती तक धरावा, पडला एक दिवशी दोरा आणि त्या मुलाला असं वाटलं की मी हरवलो, मी तो नव्हे गा
चोरलो म्हणे. बास गोड शब्द तर मी तो नाही आहे, माझी चोरी झाली, हरवलो गेलो मी. या लोकांना एकत्रित करणारी टोळी आहे, हा भाव आहे माझा. असे जे कच्च्या बुद्धीचे लोक आहेत, श्रद्धाळू लोक आहेत, अंधाळ श्रद्धाळू लोक आहेत, यांना गोळा करून व्यवसाय करणारी या जगात मंडळी. मला सांगा, एवढा धर्माचा प्रचार झालेला आहे, एवढं मोठं मोठं वातावरण तयार झालेलं आहे आपल्या भारतामध्ये. गणपती बघा, नवरात्र बघा, कधी मुक्त झाला, ज्ञानी झालाय असं ऐकायला मिळाले? मी टीका नाही करत, वास्तव सांगतोय तुम्हाला. कुठल्या तरी बंधनामध्ये तुम्हाला बांधलं जातं आणि तुमच्या अस्तित्वाची चुकीची जाणीव करून दिली जाते. तुम्ही भक्त आहात, शिष्य आहात, हे वागायला नाही पाहिजे. ज्ञानासाठी विरोध. काही काही धर्म असे आहेत, दुसऱ्याचं ऐकायचंच नाही. ज्ञान ऐकू नये का? माझा मुद्दा वेगळा आहे. ज्ञान ऐकू नये का? नाही नाही, शहाणं होणं हे पाप आहे त्यांच्या पंथामध्ये. तुम्ही भाग्यवान आहात जिथपर्यंत ज्ञानेश्वरीत आलात. पण ज्ञानेश्वरीत येताना का एखादा मध्ये पंथ सापडला, मठ आणि फड सापडला, पुन्हा तुम्ही गेलात, नाही कळालं तुम्हाला? तिथं अडचणच आहेत. आपला संप्रदाय म्हणजे काही कोण सांगणारा नाही का? मग काय नियमात वागायचं नाही का? समाजशास्त्र वेगळं आहे, अध्यात्म वेगळं आहे. जेव्हा आपण समाजामध्ये उतरतो, समाजाच्या नियमाप्रमाणे वागतो, आपल्या अंगावर कपडे असतात, 2 टाइम शाकाहारी जेवण करतो, हे जीवन वेगळं आणि अध्यात्मातलं जीवन वेगळं, अनुभूतीतलं जीवन वेगळं. म्हणून ह्या टप्पे त्याच्यामध्ये पहिल्यांदा बीज लावलंय तुम्ही जमिनीमध्ये, हा पहिला टप्पा आहे. तुमच्या जीवनामध्ये परमार्थ सुरू झाला. ज्ञानेश्वरीचे शब्द तुमच्या अंतःकरणामध्ये उतरले आणि मग ते शब्द पुढं आले. तसं वेगळ्या भाषेत जर सांगायचं ठरलं तर काही लोक ओव्या पाठ करतात. हा पहिला टप्पा आहे. ओव्या पाठ करणं पहिला टप्पा आहे. त्यांना जर विचारला अर्थ काय ते सांगत नाही. दुसरा टप्पा प्रवचनकाराचा आहे. त्यांची जेवढी कॅपॅसिटी तेवढा ते अर्थ सांगतात. काय सांगतात? अर्थ. पहिला शब्द आहे, दुसरा अर्थ आहे, तिसरा रसवृत्ती म्हणतात त्याला. आमच्यात रस सांगायचे पण रंगवून सांगणं, त्याला कला म्हणतात, वक्तृत्व म्हणतात. रस हा तिसरा टप्पा आहे. आता जो समाज आहे ह्या 3 ठिकाणी कुठंतरी अडकतो तो. आमच्या काळात एक कीर्तनकार होता, एकदम सामान्य कीर्तन करत होता, पण प्रत्येक शब्दाला एक तो नाव देत होता. बघा, प्रत्येक शब्दाला एक नाव देत होता. कसं नाव द्यायचा? न्यायशास्त्रात असं सांगितलंय, सांख्यशास्त्रात हे आलेले आहेत, पद्मपुराणात हे आलेले आहेत, ब्रह्मवैवर्त पुराणात हे आलेले आहेत, भागवतात हे आलेले आहेत. तो त्या 2 तासामध्ये जेवढे शास्त्र आहेत त्या सगळ्याचे नावं सांगायचे. आणि कीर्तन झाले की लोक तारखेला मागेच. सांगत काहीच नव्हता, फक्त नावं पाठ होते. काहीच नाही, कोणत्याच कशातलं काही नाही, सगळं खिशातलंच, पण नावं. मग मी वेगळं त्याचं कीर्तन ठेवलं. काय अभ्यास आहे त्याचा? 6 शास्त्र, 18 पुराण सांगतो तो माणूस. नाही कळालं? कळालं का नाही? ऐकणारा किती बुद्धिमान आहे. तो पाठांतराचा वर्ग आहे, तो अर्थाचा वर्ग नाही आहे. कुठेही काही विकू नका. आणि जो पाठांतराचा वर्ग आहे मांडणारा आहे त्याला तुम्ही सांगू नका रे त्याच्यापेक्षा मी विद्वान आहे असं सांगू नका. तुमच्या अंगावर येईल ते प्रकरण. उलट तुम्ही पुष्टी करा, अरे वा छान आहे, विद्वान आहे. मग त्याला भरून येतं की माझी निवड व्यवस्थित आहेत. याला म्हणतात अहंकाराची पुष्टी. माझ्याकडे अनेक पंथाचे लोक येतात, महाराज आमच्या गुरुने असं सांगितलं, मी अजिबात कोणाचं खंडन करत नाही. कशाला भांडणं विकत घ्या, अगोदरच काय कमी आहेत का? येतात लोक, महाराज आमच्या गुरुने असं सांगितलं, हो छान एकदम उत्तम, बरं वाटलं. हो प्रश्नच नाहीत. ते एवढे खुश होतात, शास्त्रीसारखा माणूसच नाही.
अज्ञानाला गोंजारण्याने अज्ञानी भक्त होतो हे कळत नाही तुम्हाला. दुसरा टप्पा आहे, तो म्हणतो तुझं पाठांतर भरपूर आहे पण अर्थ काय, वक्तृत्व काय. मग एक वर्ग असा आहे, आहेत कीर्तनकार तुम्हाला सगळ्याला माहिती, त्याच्या कीर्तनात ज्याला झोप येते त्याने जाऊन झोपायचं. ते अर्थप्रधान लोक आहेत. एकदा त्यांनी प्रक्रिया सुरू केली, अर्थ सुरू केले ना, त्याला म्हणावं लागतं सांगणाऱ्याला झोपू नका. फार महत्वाचं आहे बरं का अर्थप्रधान वक्ता आहे तो. आणि तिसरा आहे, त्याच्या कीर्तनात झोपत नाही, तो रसवृत्तीचा आहे. अर्थामध्ये जे रसवृत्ती आलेली आहेत, सांगायचं तेच पण टेक्निकनी सांगणं, याला रसवृत्ती म्हणतात. हे स्टेप्स आहेत, ह्या ज्ञानोबरायला मान्य आहेत, ते सांगतोय तुम्हाला. विठ्ठला म्हणून ज्ञानोबराय म्हणतात, उठलिया भावा त्याला रूप द्यायचंय. जो निर्गुण निराकार भाव आपल्या अंतःकरणामध्ये जागा झालाय, ज्ञानोबराय म्हणतात, त्या निर्गुण निराकार भावाला उठल्यानंतर अनुभूतीला एक रूप द्यायचे. उठलिया भावा रूप, आणि त्या रूपाला कलर करायचंय, देखणं रूप आणायचंय त्याला. आणि रूप आल्यानंतर त्याच्यामध्ये क्षमता आली पाहिजे. ज्ञानोबराय म्हणतात रसवृत्तीचे वडप. उठलिया भावा त्याचं रूप किती लक्षात राहते बघा तुम्ही. आणि त्या उठलेल्या भावामध्ये रसवृत्ती, आणि ती रसवृत्ती चातुर्याने वापरणं. चातुर्या म्हणे पडप. बघा, म्हणजे उठलेल्या भावामध्ये रस आणि त्या रसामध्ये चातुर्य, आणि तो भाव पहिल्या चरणात सांगतात. भावाक्षराचे गाठी जनाबाई म्हणते बरं काय, कळलं पाहिजे. जनाबाईचं तो भाव अक्षराच्या गाठीत आहे. तो भाव अक्षराच्या गाठीत आहे. म्हणजे तुम्हाला तुमच्या मनातली गाठ सोडावी लागेल. तुका म्हणे सोडिल्या, आणि मग ही गाठ सोडावी लागेल. विठ्ठल विठ्ठल. आणि त्या गाठीकडे जात असताना ह्या तिघात तुम्ही अडकलं नाही पाहिजे. कधी कधी ज्ञानोबराय सुद्धा असं विनोद करतात, ते कळत नाहीत. त्या ओवीच्या उच्चारण्यावर डिपेंड आहे. येरू लोक वाक्चातुर्ये होईल सुखिया. येरू लोक वाक्चातुर्य होईल असे म्हणतात बघा. हीच ओवी आहे, ही उपेक्षात्मक ओवी. इतकी चांगली म्हणल्यामुळं तुम्हाला माऊली गोड वाटतात, पण या ओवीचा भाव कळला तर माऊलीचा तिखटपणा कळतो. एरू ज्याला भाव कळत नाहीत, ते जे एर आहेत, भाव न कळेर लोक माणसं वाक्चातुर्य होईल सुखिया असा अर्थ. म्हणजे इतर सामान्य लोक आहेत ना, ज्यांना भाव कळत नाही, ते माझ्या बोलण्यावर खुश होतील, द्या सोडून द्या तुकडा. हा अर्थ आहे. एर लोक, लोक म्हणत असताना संत शब्द नाही, जिज्ञासू नाही आहे. वाक चातुर्य, ज्ञानोबराय म्हणतात माझ्याकडे वाक चातुर्य आहे. अहो छोटं छोटं वाक चातुर्य असलं
तर लाखभर रुपये रोज कमवतो माणूस. हे ज्ञानोबारांचं वाक्चातुर्याची लेवल काय होईल हे याचं काय घेऊन बसलंय. पण जो भावज्ञ आहे त्यालाच चिंतामणीचे गुण प्राप्त होतात. बघा, सुखिया होणं त्याला दुःखाची जागा शिल्लक आहे. एकदा ज्ञानेश्वरी ऐकली, समाधान वाटलं, छान बोलतात बरं, पुन्हाच दुःख सुरू होतं. कारण की ज्ञानेश्वरी ऐकण्याच्या काळात सुख आहेत, ते वाक्चातुर्य आहेत. पण भाव न कळाल्यामुळं माणसात परिवर्तन होत नाही. आणि माणसात परिवर्तन झालं नाही की मग दुःख आहे तसं जीवनामध्ये येतं. मी महाराज लोकांचं बोलतोय बरं, सगळं त्यांच्याकडे आहे पण भाव बदलत नाही. भाव नाही बदलला ते आतून संसारिक आहेत, बाहेरून पारमार्थिक आहेत. ते सांगतात काय, पुन्हा ऐका, याला महत्व नाही. भावज्ञ असेल तर तो त्याच्यावर उपकार करेल. जर रसवृत्तीचा असेल, अर्थवृत्तीचा असेल, शब्दवृत्तीचा असेल, तो जगेल, लोक सुखिया होईल. हा सुखिया नाही होणार. विठ्ठला जड नाही चाललं ना, तुमचे चेहरे दिसायला लागले जरा. लोक सुखी होतात, सांगणारा सुखी होत नाही. हा अर्थ आहे. तुमच्या बोलण्यानं लोकांना समाधान मिळेल, पण तुम्ही भावज्ञ नसल्यामुळं तुम्ही दुखी राहाल. मग कधी कधी वयोवृद्ध झालेल्या कीर्तनकार जवळ बसा. मला एखादी विचारलं, महाराज कीर्तनकार पैसे घेतात, तुमचं काय मत आहे? म्हणलं, देतय कोण? म्हणजे लोक देतात, मग तू का जळतोस? तुझा काय संबंध आहे? तू कधी कीर्तन ठेवलंय का? म्हण नाही. मग जे देतात घेतात त्यांचा विषय, तुझा विषय लक्षात ठेवा. दुखवटा. तुम्ही आयुष्यभर ज्ञानेश्वरी सांगितली, जवळ बसणारा जर समाधान नाही मिळालं ना, तुम्ही शून्य आहात. तुमचा परमार्थ विकला गेलेला परमार्थ आहे. म्हणजे ज्ञानोबांनी खूप सुंदर सांगितलेलं या बाबतीमध्ये. सुंदर स्वयंपाक असावा आणि तो स्वयंपाक पळीने केलेला असावा. खाणाऱ्याला आनंद आलावा, पण पळी मात्र वाढणारी उपवासी असते. ज्ञानेश्वरी वाढणारे उपवासी आहेत. अध्यात्म वाढणारे भारतातले लोक उपवासी आहेत, खाणारे सुखी आहेत. जे वाढतायत ते ज्ञानोबारांचं मटेरियल आहे. त्यामुळे त्याच्यावर तुम्हाला नावं ठेवता येत नाही. चुकीचं का सांगेन, अर्थ सांगतील, शब्द सांगतील, रसवृत्तीने सांगतील, पण माऊलीचं मटेरियल आहे. पण तुमच्यापर्यंत येणार नाही, कारण की ती गाठ सुटली पाहिजे भावाची. आणि तो भावच महत्वाचा आहे. हो ज्ञानेश्वरीमध्ये माऊलींचं खूप सुंदर प्रकरण आहे. अर्जुन नावाचं पुस्तक सुद्धा आहे, तसा त्यात लिहिलेलं आहे. मी दोघं जण दोस्त आहेत, एकदम सामान्य पद्धतीने ऐका. देव आणि भक्त असा काही डोक्यात फार विचार नका आणू. दोघं जण मित्र आहेत, अर्जुन आणि भगवान कृष्ण. आणि मित्रत्वाच्या नात्याने युद्धावर आलेले आहेत. आणि मूर्खपणा झालाय अर्जुनाकडून, कळतंय? पण प्रेमामुळं भगवंताला तो बोलतो. नीट ऐका, भगवंताला बोलतो. त्याचं बोलणं बरोबर आहे का भाव बरोबर आहे? बोला ना. त्याचं जे बोलणं ना ते बरोबर आहे का भाव बरोबर आहे? तो सगळा चुकलेला आहे. त्याला भावही चुकलेला आहे, बोलणंही चुकलेलं आहे. तो बरोबर आहे म्हणून सगळं सहन होतं. हे कळायला वेळ लागतो तुम्हाला. बोलणं चुकीचं आहे त्याचं, देवावर आक्षेप आहे त्याचा. भगवंताला बोलतो तो, तुला काय कळतं का समाज व्यवस्था भ्रष्ट करतोस? शंकरे नरका येव वगैरे शब्द फार घातक शब्द येते. आणि बघा शायनिंग कशी आहे, तुम्हाला अजून ती संस्कृत कळत नाही म्हणून बरं आहे. तो भगवंताला काय म्हणतो माहिती का? देवा, तू म्हणशील की हे दुर्योधनाला कळत नाही का? येते पेते न पश्यंती. मूर्ख आहे ते. नाही कळलं. तुम्ही सुद्धा
एवढं कळलं बस झालं. कुत्रं आपल्याला चावलं म्हणजे काय आपण कुत्र्याला चावायचं काय? हे नपुंसक तत्वज्ञान आहे. धर्म टिकणार नाही हे लक्षात ठेवा. कुत्र्याला ठोकलं पाहिजे याचं नाव आहे माऊली. समोरचा माणूस रेबीजनी मरतोय चावल्याने तरी म्हणतो आपण काय कुत्र्याला आपण चावू नये कुत्र्याला पण मारावं. हे लक्षात ठेवा. वारकरी संप्रदाय अहिंसात्मक नाही. पुन्हा समजून सांगतो. हे पहा, मुक्त अवस्था एका माणसासाठी आहे आणि सगळ्यासाठी समाज व्यवस्था. ज्याला मुक्त व्हायचंय, नीट ऐका सिद्धांत, ज्याला मुक्त व्हायचंय त्याने परमार्थाच्या बंधनात वागायचंय. त्याच्यासाठी परमार्थाचं बंधन आहे मुक्त होण्यासाठी. त्याने संसारिक बंधन. लोक खिचडी करतात. आम्ही वारकरी आहोत मग आम्हाला हे जमत नाही, आम्हाला हे करावंच लागतं संसारातलं. अरे तू एक ठरव ना. एक तर संसार आहे ना पूर्णपणे कर, त्यातून तुला नलगती साया असं व्यवस्थित कर, त्यातून तुला देव भेटेल. परमार्थात आला ना परमार्थ शुद्ध कर. विठाला आणि जो व्यवस्थित परमार्थ करणार आहे. अहो तुम्हाला अजून चालता चालता अजून सांगून जातो. आम्ही जे लोक मस्तीत असतो ना परमार्थातले, याच्याविषयी तुम्हाला काहीच ज्ञान नाही आहे. संसारातला प्रत्येक माणसाला संताविषयी चीड आहे. हे ज्ञानोबरायपासून आतापर्यंत सिद्ध झालेले. नीट आहे का? प्रत्येकाला. ज्ञानोबराय सहन होत नाही, तुकोबराय सहन होत नाही, नाथ महाराज सहन होत नाहीत, कीर्तनकार सहन होत नाहीत. हे फार जुनी परंपरा आहे. आता भगवंताचा पण मत पाहू का. भगवंत 12व्या अध्यायामध्ये अतिशय सुंदर बोलतात. एकदम व्यवस्थित आहे का. कोणत्या भक्ताला काय करतात. आत बाहेर योग, आत बाहेर योग, निर्वाळलिया चांग. योग हा दोन्हीकडे असतो. आतून ज्ञान योग, बाहेरून अष्टांग योग. त्या महाराजाला उठवायला 2 माणसं नक्की नसले पाहिजेत, इतकं त्याचं शरीर फिट पाहिजे. शरीर माध्यम खलु धर्म साधन. शरीराने तक्रार नाहीच केली पाहिजे तर परमार्थ होतो. ही ज्ञानोबराय आहे. अष्टांग योग 6वा अध्याय घातला ज्ञानोबरायने. नाही तर काही काही महाराजांना 2-2 कमी वाटतात, 4 जण उठून आणतात. बघ काही काही महाराजांचं पण मला कळत नाही. मागाशी सांगितलं ना, एक काळ असतो सुगंधाचा, तो संपला ना आता. थांब कुठंतरी. नाही उभा राहून कीर्तन करत असताना काही लोक नाही नाही आम्ही शेवट. अरे होत नाही तुझ्याकडून, बंद कर कीर्तन. आली नवी पिढी उभा राहून कीर्तन करते. नाही नाही आम्ही जे सांगू तेच कर. ही आट्टा. ज्ञानोबरांचे शब्द पहा कसे आहेत. बाहेरून तो योगी आहे म्हणून जेवढे जेवढे चांगले संत आहेत त्यांचं शरीर बघा तुम्ही. अजिबात ढेरी नसते. ढेरी नसते म्हणजे अण्णावर प्रेम नसतं. नीट आहे का. हे फक्त म्हणतात युक्त आहार, युक्त काहीच नसतं. ही ओवी समजून सांगतोय मी. पायरी योग, आतून ज्ञान योग, निर्वाळलिया चांग. इथं सगळी परमार्थिक माणसं थांबलेली आहेत. याच्याकरता ही ओवी, विनोदासाठी नाही येते. जे आतून ज्ञानयोगी आहेत ते स्वतःला देव मानून स्वतःचा प्रचार करतात, स्वतंत्र संप्रदाय काढतात आणि स्वतंत्र पंथ काढतात. जे अष्टांग योगी आहेत चांगदेवाप्रमाणे ते वेगळ्या फड उभा करतात. योगी पण भक्त नाही. ज्ञानी आहे पण भक्त नाही. काही भक्त आहेत पण योगी नाही, ज्ञानी नाही. देवालयात तिन्ही एकत्र असलं तर परमार्थ पूर्ण होतो. ही गोवी आहे. सगळ्यांची पाठ आहे बसलेल्या लोकांची, फक्त अर्थ माहीत नाही. मी भाव सांगतोय. समजून घ्या. अण्णावर प्रेम नाही आहे. अष्टांग योग. कोणता भक्त देवाला आवडतोय त्याच्याविषयी आहे, तो भाव आहे हा. आतून ज्ञान योगाने नटलेला आहे, सजलेला आहे आणि बाहेरून अष्टांग योगाने परिपूर्ण आहे. तरी देखील माझ्या ठाई अनुराग हे वारकरी संप्रदाय सोडून जगात कोणी करत नाही. ही ओवी नीट आहे का. ही ओवी फक्त ज्ञानोबारायसाठी.
ही ओवी इतराचं वर्णनच करत नाही. ज्ञानोबरायचीच ओवी, ज्ञानोबराय आपला अनुभव सांगतात. योगी असेल तो स्वतःचा फड उभा करतो. बघा तुम्ही, पूर्ण भारताची जी आज समाज व्यवस्था बिघडलेली, हे धर्माने आणि पंथाने जास्त बिघडलेली. प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, गावामध्ये संत आहेत आणि ते संत दुसऱ्याला संत माणूस देत नाहीत. अरे ती माऊली आहे, नाही नाही आमच्या गावातला संत मोठा आहे. काय सांगितलं त्यांनी? काय नाही, भंडारा करा दरवर्षी. जेवढे संत आहेत त्यांच्या पुण्यतिथीच आहे ना, बोला ना, काही ज्ञान आहे असं वागा तर काय नाही. मोठा भंडारा झाला की तो मोठा संत. अरे कुठली पद्धत आहे? ज्ञानोबरांचं बोलणं आहे का? ज्ञानी आहे, योगी आहे, निर्वाळ लिहा शुद्ध झालेला. एवढं असून जो विनम्र आहे तरी माझ्या ठाई अनुराग सप्रेम जया. नाही का, माझ्या ठाई अनुराग सप्रेम जया. पुढची ओवी इतकी गोड आहे महाराज, जीव ओळून टाकावा. हे जे माझे भक्त आहे ना, माऊली म्हणतात आशांना भगवंत म्हणतायत, माझं अंतःकरण बसायला टाकतं. ही ओवी, तया मी अंतःकरण बैसो घाली. ते भक्त आहेत, ते ज्ञानोबर आहेत. काय शब्द तुम्ही अनुभव घेऊन पाहत ज्ञानेश्वरीचा. जया मी अंतःकरण बैसो, अंतःकरण अंथरून टाकतात भगवंत म्हणतात. असा जो भक्त आहे जो, आणि याचा दुसरा एक अर्थ आहे बरं, फार हुरळू नका या विषयावर, नाही तर तुम्हाला इथंच थांबाल तुम्ही. याचा दुसरा अर्थ असा आहे, भक्त स्वतः समर्थ आहेत म्हणून देव प्रेम करतो. भक्त भिकारी नाही आहेत. नाही तर देवाकडे जा काहीतरी मुक्ती मागा, देवाकडे जा, गुरुकडे जा काहीतरी मागा. भक्त समर्थ आहेत, तो ज्ञान योगाने संपन्न आहेत, अष्टांग योगाने संपन्न आहेत, तरी सुद्धा देवावर प्रेम करतो. तया अंतःकरण म्हणजे स्वतः समर्थ व्हा, हे ज्ञानोबराय शिकवतात. हा भाव आहे. विठ्ठला विठ्ठला. म्हणून कीर्तनाला प्रारंभ करत असताना बंधनातून मुक्त करणारे आणि मुक्तीसाठी बंधनात टाकणाऱ्याचा विषय ह्याच्यासाठी सांगितला होता. मुक्त व्हायचंय ना, असं मुक्त नाही होता येत. जया मी अंतःकर, अर्जुना ऐक, तया भक्ताचे लक्षण. माझा भक्त कसा आहे? भक्ताचे लक्षण कसं आहे? जया मी अंतःकरण बैसो घाली. हे भगवंताचे शब्द आहेत, माणसासाठी नाही. माणसं त्रास देणारच, माणसं बोलणारच. मला कधी कधी टीका नाही केली तर करमत नाही, प्रॉब्लेम येतो. मग आमचा कोणीतरी तो मीडियावाला तो एखादा चुकीचा फोटो टाकला की शिवाय सुरूच. मग मला बरं वाटतं, कारण की टीका काहीतरी आहात म्हणून होते. नसणाऱ्याला कोण विचारतात? रस्त्यात भिकारी बसलेले आहेत, कोण सोशल मीडियावर टाकणार आहे काय भीक मागतो म्हणून? आहेत. जितके प्रेम करणारे असावेत ना, तितकी टीका करणारे असावेत. अजून सुद्धा कृष्णावर टीका करणारी लोक आहेत. कृष्ण भाग्यवान आहेत, 5000 वर्षापासून या अवलादी आहेत. 10 दिवसापूर्वी मला सांगितलं की ज्ञानेश्वरीमध्ये ही ओवी चुकीची आली. म्हणलं काय संशोधन आहे? टीका करणारी लोक आहेत म्हणून तुमच्या अस्तित्वाचा प्रचार होतो. आणि त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, माऊली स्वतः सांगतात, जगे अवज्ञाची करावी. जगाने जर तुम्हाला शिव्या दिल्या तर तुमचा परमार्थ योग्य आहे. विठ्ठला आता पुढचा टप्पा सांगतो तुम्हाला, जो अतिशय महत्त्वाचा. हा जो भक्त आहे, जो मुळात योग्य आहे, ज्ञानयोगी आहेत, मुळात चांगला आहे, योगी आहेत, पण देवावर प्रेम करत नाहीत. जो योगी आहे, ज्ञानी आहेत आणि देवावर प्रेम आहेत, असा पृथ्वीवर एकमेव भक्त म्हणजे ज्ञानेश्वर महाराज. बघितलं कुणी आतापर्यंत? ज्ञानी आहे वेगळे, आणि परमार्थाचा विषय मागाशी सांगितला. हे जी चुकलेली लोक आहेत ना, याला गोळा करून पंथ चालतो. एकही शहाणं नसतं त्याच्यामध्ये. मला ती एक बाई आली आणि बोलायला लागली, महाराज
ब्रह्मापासून आतापर्यंत आमचा संप्रदाय चालू आहे. कुठून? ब्रह्मदेवापासून आतापर्यंत संप्रदाय चालू आहे. मग तिने मला पॅम्पलेट दिली तिची आणि त्याच्यावर स्थापनेचं वर्ष होतं. काय करणार त्याला आपण? विठ्ठला विठ्ठला तुम्ही भाव पकडण्यासाठी योग्य व्हायला हवं. भाव बदलतो आणि भाव शब्दाचा मूळ अर्थ तुमचं अस्तित्व आहे. भाव शब्दाचा मूळ अर्थ तुमचं अस्तित्व आहे. तुमचं अस्तित्व जर मोठं करायचं असेल, आपला भाव मोठ्या भावाबरोबर जुळवत जा. ज्ञानी आहेत त्यांच्याबरोबर जुळवा, तुम्ही विद्वान व्हाल. मूर्ख सुद्धा ज्ञानाच्या संपर्कात विद्वान होतात. जुळलंय मन. खाली नका राहू. जे स्तुती करतात ना ते तुमच्यापेक्षा लावतात. साहेबांनी आज असं केलं, ती साहेब म्हणणारच ना ते. आणि त्या साहेबाला जर दुसऱ्याने शिवी दिली की ते वाईट टाकतंय. मला तर सगळे अर्थ साहेब म्हणजे त्या खुर्चीला मान आहे, त्याचा सुद्धा काळ आहे. बरेच मुख्यमंत्री आणि प्रधानमंत्री रस्त्याने फिरतायत, जिवंत आहेत, त्यांना कुणी भाव देत आता आलाय, पण टिकेल याची खात्री. पण ज्ञानोबरांचा भाव दिवसेंदिवस वाढत चाललाय. त्याचा वेलू गेला. आणि ज्ञानोबरांचा दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा सांगतो, जाणीवपूर्वक सांगतो तुम्हाला. त्या ज्ञानोबरांच्या भावाबरोबर जर आपला भाव मिळाला ना महाराज, एकाही माणसाची तुम्हाला जीवनात आवश्यकता नाही. एकाही माणसाची. ओवीच तुमची गुरु आहेत आणि ओवीच तुम्हाला ब्रह्म करते. हे ओवीतच लिहिलेलं आहे. 6वा अध्याय वाचा तुम्ही. आहाच बोलाची वालिप फेडीचे ज्ञानोबराय म्हणतात. एक पराग परामर्श त्याचा विस्तार केलेला आहे, पण त्यातला तुकडा सांगतो तुम्हाला. आणि हे निवृत्तीनाथ महाराजांच्या समोर चाललेले, गुरु समोर. बोलाची वालिप फेडीचे, इथं गाठ आलेली आहे. भाव अक्षराची गाठी, एकच अर्थ आहे. आणि तिथं आलेले जे ज्ञानेश्वरीचे शब्द तुम्ही वाचताय ना, त्याचं टरफल काढता आला पाहिजे. वालिप म्हणजे टरफल. आहाच म्हणजे वरवर. आहाच बोलाची वालिप फेडीजे आणि ब्रह्मेची अंगा होईजे. अंगा त्या आतला जो भाव आहे तत् स्वरूप ब्रह्मस्वरूप होईजे. हे ज्ञानोबरांनी आपल्याला दिलेलं दान आहे. एकही माणसाची गरज नाही. पुन्हा जाणीवपूर्वक सांगतोय, फक्त ओवीची कृपा पाहिजे आपल्यावर. सिंगल माणूस तुमच्या जीवनामध्ये ज्ञान देणारा नाही पाहिजे. ओवीला गुरु माना, ब्रह्म करून सोडते महाराज ते ब्रह्म. आणि वारकरी संप्रदायात 700 वर्षानंतर ओवीनीच तुकोबाराय जन्माला घातलेत. ही जे वाक्य आहे तुकोबारायचं, तुका म्हणे येनो युक्तीची, ती युक्ती कुठे आहे? ओवीमध्ये. आणि ती युक्ती जेव्हा आतमध्ये कळते, अहो काय वर्णन आहेत ज्ञानोबरांचं. ब्रह्मादिक जेथे तुम्हा इतर तुळणे पाय पुढे इतर गोड विषय आहेत.
जगद्गुरु तुकोबरायांचे गुरु, त्यांची परंपरा चैतन्य परंपरा, बरोबर. त्यांचं तुम्ही एकच शब्द आहेत, सत्यगुरु राय कृपामय बाबाजी आपुले, एकच ओळ. संपूर्ण गाथ्यामध्ये सगळं वर्णन नाव न घेता माऊलीचं आहे. तुम्ही म्हणून शब्द जिथं आलेला आहे, कारण की कुलीन स्त्री आपल्या नवऱ्याचं नाव घेऊन बोलवत नाही. कृपाळू सज्जन तुम्ही कोण आहे तुकोबरायसाठी? कृपाळू सज्जन दुसरं कोण राहणार आहे? माऊली आहे. पण माऊलीचं नाव घेतलं पाहिजे असं नाही, लांबून वर्णन केलं आणि न बोलता वर्णन करण्यामध्ये जास्त मजा आहे. हे अजून कळत. आदरामध्ये आनंद आहेत, उपेक्षेमध्ये आनंद नाहीत. आणि ज्यावेळेस एखादा माणूस नाव घेऊन बोलतो ना, त्याला हे सांगायचं की मी मोठा आहे, हा अहंकार आहे. आदराने बोलण्यामध्ये प्रेम आहे आणि उपेक्षेने बोलण्यामध्ये अहंकार. तो ना, तो मला माहिती, तो आमका आमका आहे. अरे तू कोण आहेस? तो अजून शिपाईच आहे. त्याला विचार, तो ना मुख्यमंत्री, आम्ही शाळेत होतो, पण तू शाळाच करत होता, तो झाला ना मुख्यमंत्री. याच्या डोक्यात तेच उपेक्षा. आदर पाहिजे. सगळे अभंग बघा तुम्ही, शृंगारिले बाळ, काय एक एक शब्द बघा तुम्ही, ह्या ओव्या आहेत, ह्या ओव्याचं चिंतन आहे. आणि या तुकोबराय सारखे म्हणतात बरं का, ब्रह्मादिक तुलनेनं कमी पडतात. काही ब्रह्मदिकाला शब्दज्ञान प्रसन्न नाही आहे. हा फार मोठा आणि महत्वाचा टप्पा आहे. ब्रह्मदेवाला लक्षात येते का काय बोललो? मला आता उलट्या पद्धतीने बोलतो, जरा विषय अवघड आहे पण वेगळ्या भाषेत सांगतो. जेवढे संत आहेत महाराष्ट्रातले, भारतातले, जगातले, ह्या सगळ्यांची पुस्तकं एकत्रित कारण वाचा. वाचू वाटेल. अहो महाराज माऊलीची पकड एवढी मराठीवर, कोणत्याच संताचं नाव घेता येत नाही. माऊली माऊली म्हणूनच पिक्चरचे गाणे असतात. याचं ताकद आहे. याला म्हणतात मराठीवर पकड. दुसऱ्या तुमच्या गावातल्या संताचं नाव घेऊन भजन करा बरं. माऊली 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 हे जे भजन गाणं आहे ना, दुसरं तुमच्या गावाचं नाव घ्या बरं, गोडवा येईल. मराठीची पकड आहे, इतर तुलने. शब्दज्ञान नाहीच. पुन्हा बोलतोय, चमत्कार फिरत्कार जे असतील ते असतील, का की किती केला तरी भिंत चालवत नाही तुम्ही. रेडा तर बोलूच शकत नाही, कारण की मागची जी पंचायत अशी झाली, सगळे कीर्तनकार यांना लगेच कळतं. तर मागच्या लोकांना वाटतं नेमकं पुढं काय झालं. काही झालेलं नाही. नीट आहे का? हा स्वतः नीट बोलत नाही. ह्या रेड्याने दुसरा रेडा बोलवायचा का? कानात ऐक. मी आता सांगितलं ना, वाक चातुर्य छोटी गोष्ट. अहो ज्ञानेश्वरी सांगते, तुम्ही अष्टांग योग करून जी समाधी लावताय त्याची गरज नाही. श्रवणा सवे सुमना सुमना समाधी जोडे, हा फार महत्वाचा भाग आहे. तुम्ही या जगात राहतच नाही, तिचं नाव ज्ञानेश्वरी. आणि हे जे माझं वाक्य आहे ना, तुम्ही या जगात राहतच नाहीत, हाच अनुभव तुकोबरायचा आहे. असो ऐसा कोठे, कोणाविषयी बोलतात ते? ब्रह्मेची अंगा घडीजे, इतर तुळने. आता पुढचा टप्पा जे महत्वाचा होता, एकच गुरु आणि एकच अभंगाचं नाव आहे, पण त्या बाबाजी चैतन्याने येऊन कृपा करण्या इतपत सशक्त हे ज्ञानेश्वरीने तुकोबरायला बनवलं. अहो तुकोबरायांनी मंदिर बांधलंय ज्ञानोबरायांचं, आणि इथून पालखी सोहळा तुकोबरायांनी सुरू केला ज्ञानोबरायांचा. काय श्रद्धा असेल, लक्षात येते का? जे कीर्तनकार तुकोबरायांची गरिबी सांगतात ना, त्याला नीट करावं वाटतं. एवढंच सभ्य भाषेमध्ये बोलतो. बांधकामाला पैसा लागतो, समजून घ्या. ज्ञानोबरायांचं
ज्या मंदिरात आज आपण जाऊन दर्शन करतोय ते मंदिर तुकोबारायांनी बांधलेलं आहे. पैसा लागला का नाही त्याला? आणि एवढं मोठं अशा हजार ओव्या आहेत म्हणून तुकोबाराय म्हणतात, नेनो युक्तीची ते खोली पण तिच्यातच राहणं. अजून एक तुकोबारायचा शब्द याच्यात जोडीदार देतो, खूप छान शब्द आहे. एखाद्या माणसाने माझ्याकडे आले आणि तारीख मागितली, देत नाही. का देत नाही तुम्ही कोण विचारणार आहे? पण अतिशय जवळचा संबंध आहे आणि त्यांनी एखाद्या माणसाला पाठवलं, बघा नीट आहे, तो आला नाही पण त्यांनी एखाद्या माणसाला पाठवलं तर मी ती तारीख देतो. त्या माणसाचा मान राखण्यासाठी याला तारीख देतो. हे अंतर लक्षात ठेवा सगळ्यांनी. त्या माणसाचा मान राखण्यासाठी याला तारीख, याची लायकी नाही. हेच तुकोबारायचे शब्द आहेत. तुका म्हणे तुम्ही निरविल्यावरी मग मज हरी ओव्याने जर तुमचा स्वीकार केला तर मग हरीची काय ताप आहे महाराज तुमची उपेक्षा करायची. याला ज्ञानेश्वरी म्हणतात. हे ज्ञानोबा आहेत. विनंती करतात ज्ञानोबारायला तुकोबाराय, तुम्ही सांभाळी घाला, तुम्ही मला भगवंताकडे द्या, मग मज हरी. हे उपेक्षा शब्द एवढा भयंकर आहे महाराज. या जगातलं सगळ्यात मोठं हत्यार उपेक्षा आहे. विठ्ठल सगळ्यात मोठं हत्यार आहे उपेक्षा आहे. कळतच नाही तुम्हाला. 100 लोक शिव्या देतात आणि मोठी माणसं उपेक्षा करतात.